चला तर आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल कांद्याचा पराठा। तर ते कोणत्या साहित्यात बनवायचा ते तुम्हाला सांगते। बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेला आलं घेतलेलं आहे। एवढ्या साहित्यामध्ये पराठा बनवून आपला रेडी होतो। आणि जिरं, 1 चमचा लाल तिखट नसेल तर आपण मिरची पावडर यूज करू शकतो आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा धना पावडर घेतली। चला तर आता आपण त्याचं पराठ्याचं सारण बनवून घेऊया। तर याच्यामध्ये मी अगोदर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, नंतर आलं आणि लसूणचे बारीक चिरलेले तुकडे टाकायचे आहे। खूप छोटे तुकडे करून घ्यायचे, नाहीतर ते पराठ्यामधून बाहेर निघते। चला तर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। लाल तिखट नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण मिरची पावडरचा यूज करू शकतो। धना पावडर आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये आपण टाकत आहे। चला तर आपले सगळे जिन्नस याच्यामध्ये टाकून झालेला आहे, तर मी चमच्याने सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, असंच कोरडं ठेवायचं। बघू शकता चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे। चला तर आपल्या सगळे जिन्नस याच्यामध्ये टाकून झालेला आहे, तर मी चमच्याने सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, असंच कोरडं ठेवायचं। बघू शकता चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे। तर मी पराठ्यांचे पीठ मळून घेतलेले आहे, तर तुम्ही बघू शकता मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। चला तर मग आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। अशा पद्धतीने छोटे छोटे कट करून घ्यायचे। चला तर तुम्ही बघू शकता मी याचे छोटे छोटे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहेत। तर आपण हे सारण आहे ना ते याच्यामध्ये भरून घेऊया पुरणपोळीसारखे। तर बघा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी सारण भरून घेतलेलं आहे हलक्या हाताने। तुम्ही तुमच्या पद्धतीने पण ह्याच्यामध्ये भरू शकता, फक्त सारण आहे ना ते बाहेर नाही आलं पाहिजे। आणि झाला आपला हा पॅन घेतलेला आहे मी चपात्यांचा आणि तो मंद आचेवरती ठेवलेला आहे, जेणेकरून आपले पराठे आहेत ना ते करपणार नाही, त्यामुळे मंद आचेवरती ठेवायचे। पराठा हा नेहमी हलक्या हाताने लाटायचा, कारण त्याच्यामधले सारण बाहेर नाही आलं पाहिजे। बघू शकता मी हलक्या हाताने आणि सारण बाहेर आलं तर एवढं काही नाही, कारण त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांद्याचंच भरलेला आहे। पण हलक्या हाताने असं, आणि पराठा लाटताना जास्त असं पातळ पण नाही करायचा, त्याची टेस्ट चांगली नाही लागणार। हा आपला पराठा चांगला असा लाटून झालेला आहे, तर आता मी पॅनमध्ये टाकते। आता या पॅनला आपण थोडंसं तूप लावून घेऊया साईडने, जेणेकरून हा चिकटणार नाही। हलक्या हाताने टाकायचा आणि त्याच्याकडे आपण थोडेसे तूप सोडूया आणि त्याच्यावरून पण थोडंसं। त्याला नेहमी दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं, तुपामुळे चांगली टेस्ट पण येते। तर मी या पराठ्याला पलटून घेते। दुसऱ्या साईडने पण पराठा तुम्ही बघू शकता छान भाजलेला आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि पराठा 10 मिनिटात बनवू शकतो, त्यामुळे आपला वेळ पण वाचेल आणि कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यामध्ये बनवून रेडी होते।
चला तर तुम्ही बघू शकता आपले पराठे रेडी झालेले आहेत आणि तुम्ही पराठे दह्यासोबतसुद्धा टेस्ट करू शकता, नाहीतर तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.